जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। धक्कादायक घटना, खंडोबाची वाडी येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात शेळी ठार। पलूस तालुक्यातील खंडोबाची वाडी गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। माजी सरपंच शब्बीर दाऊल शेख यांच्या गोठ्यातील एका शेळीवर अज्ञात वन्य प्राण्याने हल्ला करून ती ठार केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे। ही घटना मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून सकाळी ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिकांच्या मते या भागात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राणी फिरत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। वन विभागानं या घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन संबंधित वन्य प्राण्याचा तातडीनं बंदोबस्त करावा, तसेच खंडोबाची वाडीसह परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांना भयमुक्त करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। ही घटना द जनशक्ती न्यूजचे प्रतिनिधी श्री सचिन टकले यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली, परिस्थितीची पाहणी केली आणि वन विभागाचे अधिकारी तसेच माळवाडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना या घटनेची माहिती दिली। त्यावेळी त्यांनी सुहेल शब्बीर शेख यांची प्रतिक्रिया देखील घेतली आहे। त्या प्रतिक्रियेचा सविस्तर व्हिडिओ पहा। माझं नाव सुहेल शब्बीर शेख, राहणार खंडोबाची वाडी, भारती विद्यापीठ जवळ असं घर आहे। आणि रात्री सुमारे 12-1च्या दरम्यान कुत्र्यांचा भुकण्याचा आवाज येत होता। कुत्रे भुकत होते, आम्ही काही एवढं लक्ष दिलं नाही आणि सकाळी लोटझाड करण्यासाठी जात होतो तर पप्पाने बघितलं शेळी असं फाडलेलं आहे, शंका आहे की, आणि असं आम्हाला कळाल्यावर आम्ही जनशक्ती न्यूजला कळवलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कळवतो वन विभागाला, आणि त्यांनी वन विभागाला कळवलंही। आम्ही आता आश्वासन मागत वन विभागाने सदर प्राण्यांचा पक्ष बघावा कुठला प्राणी आहे आणि संरक्षण करावं सगळ्यांचं, एवढंच।